नमस्कार, सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला बाहीची कटिंग दाखवणार आहे। बाही जोडताना कमी पडते आपल्याला, त्यावेळेस काय करायचं यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही सविस्तर पहा। चला तर मग सुरुवात करूयात आता आपण। हे बघा, आता हे अस्तरवरती मी बाही कट करून घेतलेली आहे, पण ती बाही अस्तरलाही कमी पडते, तसेच आता बघा ब्लाउज पीसला पण कमी पडते। मग त्यावेळेस काय करायचं हा प्रश्न आहे। तर एक साइडने जोडायची का बाही दोन साइडने? आता आपल्याला इथं अस्तर एक्स्ट्राचं जोडायचे, जोड लावायचा आहे, यावरती मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। बघा, आता इथं अस्तरलाही आपल्याला जॉइंट लावायचा आहे आणि जो आपला पीस आहे त्यालाही जॉइंट लावायचा आहे। आता पहिले आपण काय करूयात, अस्तरला जॉइंट लावून घेऊयात। हे बघा, हे जॉइंट मी कट करून घेतलेले आहेत आणि हे पीसचे जॉइंट तेही कट करून घेतलेले आहेत। आता आपण हळूवारपणे एक एक जॉइंट लावून घेऊयात। आता इथं मोठा भाग जो कट केलेला आहे तो वरती लावायचा आणि छोटा भाग आहे तो खालच्या साईडला येऊ द्यायचा। वरती म्हणजे जिथं आर्महोलची गोलाई असते त्या साईडला मोठा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे। दंडगेर कमी असतो आणि आर्महोल थोडं जास्त असते, त्यामुळे आता इथं आर्महोल मला 9 इंचाचा तयार करायचा आहे, त्यामुळे आपली ही जी बाही आहे 80 सेंटीमीटर मध्ये काढलेली आहे मी, त्यामुळे ती कमी पडते। हे बघा, हे आता मी दोन जोड दोन्ही साईडला लावलेले आहेत। एकदम थोडे थोडे आपल्या फिटिंगमध्ये येतात, जास्त येत नाही, ते दिसूनही पडत नाहीत, पण आपल्याला जोडून घ्यावे लागतात, त्यामुळे मी हे जोडून घेणार आहे। आता हे अस्तरला जोडले, तर हे आता हे ब्लाउज पीसला पण जोडायचे आहे, जोडून घेऊयात। आता हे सरळ कापड ठेवलंय, त्यावरती आता मी हे जॉइंट लावून घेणार आहे। यावरती एक आता वरच्या साईडला प्रेस टिप टाकून घेऊयात आपण। त्यानंतर आता आपल्याला असाच आता दुसराही जॉइंट लावून घ्यायचा आहे। आता खालच्या दिशेकडून वरच्या दिशेकडे आपण हा जॉइंट लावून घेऊयात, म्हणजे दोन्ही भाग आपले सरळ होतील। यावरती एक प्रेस टिप टाकायची। हाही भाग एकदम कमी शिलाईमध्ये येतो, जास्त फिटिंगमध्ये जातो। बघा, आता एकदम आता जो भाग आता सरळ ठेवलेला आहे त्यावरती आपण ही जॉइंट लावलेला भाग उलट दिशेने ठेवून घ्यायचा आहे। बघा, आणि व्यवस्थितरित्या आता हे जोडून घेतलेलं आहे। ब्लाउजचे जे काठ आहेत त्याच्या एकदम साईडला मी ही शिलाई मारून घेतलेली आहे। यावरती एक परत प्रेस टिप लावून घ्यायची आपल्याला। चला तर मग, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आता यावरती एक आपण शिलाई मारून घेऊयात, म्हणजे फिनिशिंग छान येते आणि बाही व्यवस्थितरित्या फोल्ड पण होते। दोन्ही बाजू व्यवस्थित फोल्ड झाल्यात का ते पाहून त्यानंतर शिलाई मारून घ्यायची। आता जिथं बाहीचं माप आहे ते माप घेऊन आपण परत एक यावरती शिलाई मारून एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊयात। बघा, 6.5 इंचची बाही आहे। त्यावरती मी अशी शिलाई मारून घेतली। आता हे उरलेले एक्स्ट्राचं कापड आपण कट करून बाहीला व्यवस्थितरित्या तयार करून घेऊयात। बघा, दोन्ही साईडला कसे जॉइंट आलेले आहेत। कापड कमी असेल आणि
ब्लाऊजचा माप मोठे असेल तर आपल्याला असा जॉईंट लावावाच लागतो। दंडगेर 6.5 आहे आणि आर्महोलची गोलाई आता मला इथं 8.5 ते 9 इंचापर्यंत घ्यायची आहे। बघा आता जिथं मी हा जॉईंट लावलेला आहे तो जॉईंट अर्धा ते पाऊण इंचा इतका आलेला आहे। दोन्ही साईडला तसाच आलेला आहे भाग। त्यामुळे जो आपण बाहीला जॉईंट लावतो तो कधीही दोन्ही साईडला लावायचा, कारण दोन्ही साईडला लावला की आपला फिटिंगमध्ये थोडा थोडा भाग जातो। भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।